खरं रूप कधी ना कधीतरी समोर येतच। आज मी तुला दाखवतो तुझं खरं रूप। सत्यजित, हे काय करतोयस? हे तुझं सत्यजित, सत्यजित सोड, सोड मला, सत्यजित। सत्यजित, सत्यजित सोड, सत्यजित सोड। हे आहे तुझं खरं रूप, इतकंच विद्रूप आणि इतकंच विकृत। तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणतेस आणि माझ्याच आयुष्यात विष घालवण्याचा प्रयत्न करतेस। पुन्हा जर माझ्यात आणि मंजिरीमध्ये यायचा प्रयत्न केलास तर तुला आयुष्यभरासाठी विद्रूप करून टाकेन, लक्षात ठेव। नको माझ्यापासून असा लांब जाऊ। तुझ्या आयुष्यात दुसऱ्या कोणासाठी जागा नाही। तुला जर मी अशी आवडत असेल तर मी अशीच राहीन। नको माझ्यापासून असा लांब जाऊ। तुझ्या आयुष्यात दुसऱ्या कोणासाठी जागा नाही। तुला जर मी अशी आवडत असेल तर मी अशीच राहीन। मी पूर्ण पवित्र मनाने तुमच्या सोबत राहीन। मी तुमच्या सोबत सगळ्या धार्मिक कृत्यात दानधर्मात सहभागी होईन। मी सगळ्या सुखदुःखात तुमची साथ देईन। माझ्या इतकं जीवापाड प्रेम तुझ्यावर कोणीही करू शकत नाही। सत्यजित, गेलं वर्षभर जवळजवळ मी तुझी मटिंग म्हणून राहिली आहे। मी आयुष्यभर प्रेमानं तुझा सांभाळ करेन, तुला अंतर देणार नाही।
हॅलो. हॅलो मंजिरी, झोपलीस का तू? अहो नाही, मी जागीच होते. बोला ना. आणि एवढ्या रात्री फोन केलात तुम्ही? झोपली नसशील तर बाहेर येतेस जरा. मी इथेच आहे तुमच्या घराबाहेर. काय? तुम्ही इथे आलात? तुम्ही इथे आलात का? तू येतेस का जरा प्लीज? हो, मी येते ना. आलेच, लगेच येते खाली. तुम्ही या वेळेला इथे? का आलीस तू मला सोडून इतक्या लांब? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. मी पण नाही राहू शकत तुमच्याशिवाय. सत्यजित, चांगला नाही वागलास तू. माझ्या प्रेमाचा अपमान केलास. काय नाही केलं मी तुझ्यासाठी, पण तुला माझं प्रेम कधी कळलंच नाही. सारखा मंजिरी मंजिरी मंजिरी, बस, दुसरा विचारच नाही. आजपर्यंत तू मला हवा होतास, कारण माझं प्रेम होतं तुझ्यावर. पण तू या प्रेमाची ही किंमत केलीस. आता तर मी तुला मिळवणारच. माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही, पण या जगात सगळ्यात जास्त द्वेष मी तुझा करते म्हणून. आता तू बघशील प्रेमापेक्षा सुडाची ताकद किती जास्त असते ते. आता क्रूरपणे मी तुझा आनंद तुझ्यापासून कसा हिरावून घेते ते तू बघ. मला खूप आठवण येत होती तुमची, आणि भीती सुद्धा वाटत होती. भीती? माहित नाही कसली, पण खूप अस्वस्थ वाटायला लागलं होतं. पण जेव्हा तुम्हाला समोर बघितलं ना, तेव्हा जीवात जीव आला माझ्या. नाहीतर असं काहीतरी घडलं असतं की मी पुन्हा कधीही तुझ्या समोर उभा राहू शकलो नसतो. प्लीज हे बघा, असं नाही बोलायचं कधीच. मंजिरी, मला तुला काहीतरी सांगायचंय. नाही, आत्ता नको. मला असंच मिठीत राहायचंय तुमच्या. हे बघ, ऐक माझं. मला सांगितलं ना, आत्ता नको.
तुमच्या मिठीत शांत वाटतं मला. बाबा बाबा, हा बघा तिचा फोन. हा आतमध्येच होता. कमाल आहे, कमाल आहे. घरामध्ये एवढी सगळी माणसं असताना मंजिरी कुठे गेली कोणालाच कसं काय ठाऊक नाहीये. आणि काय ग, काल दोघी एकाच रूम मध्ये होतात ना? हो काका, इनफॅक्ट बराच वेळ ते रूम मध्ये जागी पण होती. पण मग नंतर काय झालं काहीच माहित नाही. अहो, काल रात्री ती देवघरातच होती. देवा, काय बिनसलं या पोरीचं काहीच कळत नाहीये. मला वाटतं मलाच बाहेर पडावं लागेल आता. अरे जावई बाबू, केव्हा आलात? काही कळवलं सुद्धा नाही तुम्ही. मंजिरी, अगं या ना, बसा. नाही नाही, मी निघतो. जावई बापू, आमचं काही चुकलंय का? नेहमी तुम्ही आल्या पावली परत जाता. खूप वाईट वाटतं आम्हाला. हो नाही, असं काहीच नाहीये. मी जरा घाईत आहे म्हणून. हे काय, घाई नेहमीच असते तुम्हाला. पण आज असं नाही चालायचं. अहो, आज तरी आम्हाला तुमच्या आदरातिथ्याची संधी द्याल की नाही? थोडा वेळ द्या ना. अरे प्रिया, बरं झालं प्रिया तू फोन करून ठेवला होतास. अगदी छान दर्शन झालं देवीचं. डोळे भरून बघता आलं तिला. तिच्या पायाशी थोडा वेळ बसताही आलं. काय ग, काय झालंय? काही नाही. वहिनी, पुढल्या वेळेला ना हिला पण घेऊन जाऊया. अगं, देवीच्या दर्शनानं मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात बघ. घेऊन जाऊया की. पण आता तरी तुझ्यासाठी प्रसाद घेऊन येते. आले. प्रिया, काय ग, काय झालं? आणि हे काय सूतक असल्यासारखे काय कपडे घातलेस? आणि तुझा का चेहरा पडलाय? हा, जा नेहमीसारखी चांगली नटून थटून ये जा. नटायची हौस भागली आत्या. आता हे काय नवीन? तुला सगळं आत्ताच सांगायला हवं का? जा आराम कर. प्रिया, बरी आहेस ना? आत्या प्लीज, मला आत्ता नाही बोलायचं काय. अगं पण ठीक आहे. मला तुला भेटायचंय आत्ता. पण आता जेवूनच जायचं. नाही नको, खरंच नको. मी निघेन आता. मी नाही, आम्ही. आम्ही निघतो.
घ्या ना, अजून वाढ. खरंच नको. आता जेवणच जा. काय आवडतं गोड? मंजिरी, तूच सांग, काय करू? जेवण नाही, जेवून कुठे जाणार? ताई, जीजू येणार म्हणून काल रात्री तुला झोप येत नव्हती तर. आणि जीजू, तुम्ही सुद्धा एक दिवसही नाही राहू शकलात ना आमच्या ताईशिवाय. ऍक्च्युली सत्यजितराव, मध्ये आमचा शिवराज तुमच्याकडे येऊन गेला ना कोल्हापूरला. त्याचं काय की आम्ही कोल्हापूरला 10 एकर जमीन घेऊन ठेवली आहे तुमच्यासाठी आणि मंजिरीसाठी. बाबा हो, कशाला? काय? अहो नाही नाही, याची काय गरज आहे? नाही, मला माहिती आहे तुम्हाला गरज काही नाहीये त्याची, पण भेट म्हणून घ्यायला काय हरकत आहे? प्लीज नाही म्हणू नका. येस जीजू, तुम्ही नाही का मला कार गिफ्ट दिली होती तेव्हा मी नाही म्हणाले होते का? आता तुम्ही सुद्धा आमचं गिफ्ट घ्यायचं. अहो पण चला, आज इतक्या दिवसांनी का होईना पण जावई बापूंचा पाहुणचार करता आला सरनाईकांना. पण आता जेवणच जायचं. नाही, नको, खरंच नको. मी निघेन आता. मी नाही, आम्ही. आम्ही निघतो. आम्ही म्हणजे तू पण चाललीस मंजिरी? हो, मी येते आता. अगो ताई, पण असं कसं? तू कालच आलीस आणि एका दिवसात? अगं नाही, तसं नाही, पण आता हे आलेच आहेत तर यांच्याच सोबत जाईन म्हणते. हो, बरोबर आहे, बरोबर आहे तुझं. अगं तिला सुद्धा तिचं स्वतःच घर आहे ना. चा वाटतं तुला जायचंय, जातो. जीजू प्लीज, तुम्ही थांबा ना. तुम्ही थांबला की आमची दी पण थांबेल. मधुरा, प्लीज 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 प्लीज. मधुरा, जाऊ दे त्यांना. बाबांनी काय सांगितलंय? जा, दही साखर घेऊन ये. मी हे फक्त मंजिरीच्या भल्यासाठी करते आणि तिच्या भूतकाळाविषयी तुझ्याशिवाय मला कोणी काही सांगू शकणार नाही. आशिष नावाचा मुलगा होता मंजिरीच्या मागे. मला तर तुला हे पहिलेच विचारायचं होतं, पण नाही विचारू शकले. शेवटी मंजिरीच्या काळजीने एवढी अस्वस्थ झाले की मला राहवलंच नाही. म्हटलं आता तुला विचारण्याशिवाय दुसरा काही ऑप्शनच नाही. मंजिरीची काळजी काय झालंय प्रिया? हे काय आहे बघ. हा प्रश्न मलाच तुला विचारायचा आहे. हे काय आहे? पण मला कसं आहे? श्वेता, या नंबरवर मी अनेक वेळा फोन ट्राय केला पण फोनच लागत नाही. प्रिया, हे कार्ड आलं कुठून तुझ्याकडे? मुद्दा तो नाही. हे कार्ड मला सापडलं हे नशीब समज. जर सत्यजितच्या हाती लागलं असतं तर काय झालं असतं हे तू समजू शकतेस. पण आता काय होणार आहे? श्वेता, मला सांग, असं कोण आहे जे हे असं कार्ड पाठवू शकतं, त्याच्यावर असं काही लिहू शकतं? प्रिया, मला खरंच माहित नाही हे कार्ड कोणी. श्वेता प्लीज, ट्रस्ट मी. मी हे फक्त मंजिरीच्या भल्यासाठी करते. प्लीज, काही असेल तर मला सांग. आणि तिच्या भूतकाळाविषयी तुझ्याशिवाय मला कोणी काही सांगू शकणार नाही.
प्रिया, हे कार्ड देणारा एक मुलगा आहे एवढं नक्की. मुलगा? पण मला तर वाटलं होतं की सगळं संपलं म्हणून. संपलं? काय संपलं? काय बोलतेस तू? हे ऍक्च्युली प्रिया, आशिष नावाचा मुलगा होता मंजिरीच्या मागे. आशिष? कोण आशिष? काय बोलतेस तू? हे प्रिया प्रिया तसं खरंच काही नव्हतं मंजिरीचं त्याच्याबरोबर. म्हणजे तो जो आशिष आहे ना, तो सगळ्यांना सांगत फिरायचा की त्याचं आणि मंजिरीचं अफेअर आहे म्हणून. पण मंजिरीकडून तसं काहीही नव्हतं. इनफॅक्ट मी स्वतः मंजिरीशी बोलले या बाबतीत. एक मिनिट. तो आशिष कुठे असतो? नक्की माहित नाही, पण पुण्यात असतो आय गेस.